हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेतच असाल. तर मग कालचा ब्लॉग आपण पुढे कंटिन्यू करत आहोत. मी घरी पोहोचले, घरी म्हणजे आपल्या कॉटन रेंज स्टेशनला, आणि त्याच्यानंतर घरी पोहोचले, चेंज केलं. आणि खूप जास्त पावसात भिजल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की फक्त डाळ भात आणि मस्त काहीतरी चमचमीत खावं? तसंच आज माझा मूड होता. त्यामुळं मग मी ठरवलं की छान तिखट डाळ करायची. घरात शेवग्याची शेंग होती, ती पण मी डाळीत टाकायचं ठरवलं होतं. म्हणून मग मी आधी शेवग्याची शेंग अशी वेगळी शिजवून घेते, कारण डाळीमध्ये घातली तर ती खूप जास्त शिजली जाते आणि त्याच्यामुळे मग ती पूर्ण स्मॅच होऊन जाते. म्हणून मग मी ती फक्त पाण्यात उकळून घेते चांगली. आणि डाळ भाताचा कुकर लावला, कारण खूप जास्त पाऊस पडत होता बाहेर आणि मस्त डाळ भात खायचं माझी इच्छा होती. म्हणून मग मी डाळ भात बनवणार होती, शेवग्याची शेंग घालून मस्त तिखट डाळ बनवणार होती. पण त्याच्याबरोबर मी एक चमचमीत रेसिपी पण बनवणार होती. खरं तर श्रावण चालू होतोय आता आणि आपण सगळेच फिश किंवा नॉनव्हेज खाणारे खातात, पण बहुतेक जण नाहीत खात किंवा कमी खातात श्रावण महिन्यामध्ये. आणि असंही फिश जास्त अवेलेबल नसतं पावसाळ्यात. तर मग जर तुम्ही फिश लवर असाल तर तुम्हाला ही रेसिपी खूप जास्त आवडेल. व्हेज रेसिपी आहे, पण जर तुम्ही एकदा खाऊन बघितली तर तुम्हाला कळेल की फिशला एकदम बरोबरीची टक्कर देते. तुम्ही पण नक्की करून बघा. आधी मी डाळ भाताचा कुकर लावून घेतला आणि मग ठरवलं की मी दुसरी रेसिपी पण करेन त्याच्याबरोबर. छान चटपटीत काहीतरी खायचंच होतं. भजी वगैरे आपण नेहमीच खातो, पण ही रेसिपी थोडी वेगळी करायची, म्हणून मग ही पण करायची ठरवली मी. तेवढ्यात ऋतुजा आली आणि क्लासमधून आल्यानंतर तिच्या गप्पा चालू असतात की आज काय झालं दिवसभरात, स्कूलमध्ये काय झालं, कुठे काय झालं, ती सगळं माझ्याबरोबर शेअर करत असते. मी तिच्याशी गप्पा मारत मारत कुकर लावून घेतला आणि कुकर लावेपर्यंत पाणी पण आलं होतं. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बायकांना किचनमध्ये गेल्यानंतर खूप जास्त मल्टीटास्किंग करावंच लागतं. आणि स्पेशली जेव्हा आपण दिवसभर घरी नसतो, कामावर असतो, तेव्हा संध्याकाळी आल्यानंतर सगळीच कामं एकत्र आपल्याला आवरायची असतात. त्यामुळे मग कुकर लावून घेतल्यानंतर मी मशीन पण लावून घेतली, कारण कपडे पण मला वॉश करायचे होते. आणि सकाळच्या गडबडीत मला मशीन लावायला वेळ नाही मिळत, त्यामुळं पाणी आमच्याकडे भरपूर असतं. संध्याकाळच्याच वेळेला मी मोस्ट ऑफ द टाईम मशीन लावते. त्याला आता पर्याय नाही आहे. बरेच जण बोलतील संध्याकाळी कपडे बाहेर टाकू नये वगैरे, पण जेव्हा काही ऑप्शन नसतो तेव्हा करावंच लागतं. म्हणून मग मी आधी मशीन लावून घेतली आणि त्यानंतर डाळ फोडणीला द्यायला घेतली. सतत मला कॅमेरा मूव्ह करायला जमत नव्हतं, म्हणून मग मी तिथूनच कॅमेरा जवळ आणून दाखवत होते की मी कशी फोडणी देते. जिरं भरपूर घालायचं तिखट डाळ जेव्हा आपण बनवतो तेव्हा, कारण जिऱ्याच्या स्मेलनीच ती डाळ खूप छान मस्त लागते. आणि आम्ही आमचा घाटी मसाला घालतो. तुम्ही तुमचा लाल तिखट किंवा जो मसाला वापरत असाल तो घाला. कांदा, कढीपत्ता, लसूण फोडणीला घालायचा. ज्यांना लसूण भरपूर आवडतं त्यांनी भरपूर घाला, माझ्यासारखा. अशी फोडणीला दिली होती डाळ. आणि त्याच्यानंतर जे आपण शेंग शिजवून घेतलेली आहे, शेवग्याची शेंग, ती पाण्यासकट त्याच्यात घालायची, कारण मग शेंग शिजवलेलं जे पाणी असतं ते आपण वेस्ट नाही करू शकत. म्हणून मग ती पूर्ण पाण्यासकटच डाळीमध्ये घालायची. हा अगदी घाईच्या वेळे आणि शॉर्टकटमध्ये होणारा स्वयंपाक आहे. तिखट डाळ भात आणि चमचमीत वांग त्याच्यासोबत. असं करायला कमीत कमी वेळेमध्ये होऊन जातं. म्हणजे जर कुकर वगैरे रेडी असेल आणि तुमचं प्रिपरेशन झालं असेल तर अर्ध्या तासात होणारं जेवण आहे हे. आणि मस्त गरम गरम आपण खाऊ पण शकतो. हां, ज्यांना चपाती आवडत असेल त्यांना चपाती, पण चपाती आमच्याकडे शिल्लक होती सकाळचीच, त्यामुळे मी काही एक्स्ट्रा चपात्या केल्या नाहीत, कारण डाळ भातच खायची इच्छा होती सगळ्यांना. आणि अशी मस्त पटकन डाळ बनवून रेडी झाली माझी. आणि एका बाजूला ऋतुजा तिकडे मोठं जे वांग असतं ना, जे आपण भरितासाठी वगैरे वापरतो, ते कट करत होती. ह्या मी शेंगा पण त्याच्यात घातल्या पाण्यासहित. आणि डाळ भरपूर केली होती, कारण आम्हाला सगळ्यांनाच तिखट डाळ आवडते. आणि त्यानंतर घेतलं मी वांग परतायला. त्याला मी आधी घाटी मसाला, तेल,
जिरे पावडर, धने पावडर, जर तुम्हाला आवडत असेल तर आलं लसूणची पेस्ट, अदरवाईज स्किप करू शकता, असं मॅरिनेट करून ठेवलेलं. त्यानंतर जेव्हा जसं तुम्ही मच्छीसाठी फ्राय करताना थोडंसं तांदळाचं पीठ, थोडासा रवा आणि मीठ हे वरून लावायचं. आतल्या मॅरिनेशनमध्ये पण थोडं मीठ घालायचं तुमच्या अंदाजाप्रमाणे. पण तुम्ही जसं मच्छीला मॅरिनेट करता आधी आणि नंतर वरून फक्त रवा आणि तांदळाचं पीठ लावता, सेम तसंच करायचं. खरंच ते मच्छीसारखंच लागतं, फिशसारखंच लागतं. तुम्ही ट्राय करून मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला आवडली रेसिपी तर. आणि इथे मस्त झणझणीत डाळ तयार होती आणि इंद्रायणीचा भात. तुम्हाला कळलंच असेल हे कॉम्बिनेशन किती यमी लागणार आहे. असं छान डिनर मी रेडी केला. त्याच्यानंतर आधी क्लिनिंग करून घेतलं, कारण जेवण झाल्यानंतर क्लिनिंग करायला मला काय म्हणतात तेवढी ताकद नसते, कारण दिवसभर ऑलरेडी कामाने थकलेलो असतो. त्यामुळे मी जेव्हा वांग तव्यामध्ये होतं तेव्हाच ऋतुजाला सांगितलं, तू आता थोडंसं परतत राहा त्याला, म्हणजे पलटत राहा थोड्या थोड्या वेळाने. मी तोपर्यंत भांडी सगळं किचन वगैरे आवरून घेतलं, कारण मला मग शांत निवांत बसून डिनर करता येतो. तुम्हाला डाळ भाताबरोबर काय खायला आवडतं हे पण मला कमेंट करून सांगा, किंवा अशी दुसरी कुठली चमचमीत रेसिपी तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा. मी नक्की बनवून ट्राय करेन आणि तुमच्याबरोबर पण शेअर करेन. सध्या तरी ही माझी फेवरेट रेसिपी आहे आणि श्रावण महिन्यात फिशला रिप्लेस करू शकते अशी आहे, म्हणून मग हीच मी बनवली. तुम्ही बघू शकताय किती मोठं वांग होतं आणि किती सारे काप झालेत असे छान. आणि ते थोडे बारीक गॅसवरती मी मंद आचेवरती क्रिस्पी होण्यासाठी ठेवलेले, कारण आतून पटकन शिजतात. पण आम्हाला सॉफ्ट नको होते, क्रिस्पी करायचे होते, म्हणून मग मी थोडा वेळ तव्यातच ठेवलेले आणि मग वाढून घेतलं जेवण. तर मग तुम्ही सगळे पण या जेवायला. असे मस्त वांग्याचे काप, झणझणीत डाळ, शेंग घातलेली, इंद्रायणीचा भात आणि ज्यांना हवी असेल त्यांना चपाती. या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर लोणचं पण घेऊ शकता. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करूनच जा. बाय.